रायगढ़ के श्रीवर्धन नगर परिषद मेयर प्रत्याशी अक्षता श्रीवर्धनकर और पार्षद प्रत्याशी घर घर जाकर लोगों का आशीर्वाद ले रही हैं। अभियान में उन्हें जबरदस्त प्रतिक्रिया और समर्थन मिल रहा है। श्रीवर्धन के सर्वांगीण और सतत विकास के लिए अधिक से अधिक संख्या में शिवसेना उम्मीदवारों को चुनने की अपील की जा रही है। आवाज कुणाचा, शिवसेनेचा, ऐसी कई घोषणाएं करते हुए श्रीवर्धन नगर शिवसेना के उद्घोषों से गूंज उठा। उन्होंने विश्वास जताते हुए कहा कि जनता मुझे भारी संख्या में वोटों से चुनेगी। उन्होंने नागरिकों के लंबित मुद्दों को जल्द से जल्द हल करने का वादा किया। उन्होंने कहा कि मैं वादा करता हूं कि मैं शहरों में नागरिकों की सेवा के लिए अपर्याप्त सुविधाओं को जल्द से जल्द उपलब्ध करवाऊंगा। अक्षता प्रीतम श्रीवर्धनकर द्वारा दिया गया। शिवसेना का मानना है कि श्रीवर्धन नगर परिषद पर भगवा लहराएगा। ऐसा विश्वास अक्षता प्रीतम श्रीवर्धनकर और शिव सैनिकों ने व्यक्त किया। मी सचिन पाटेकर, संपर्क प्रमुख श्रीवर्धन मतदारसंघ। आज काही गेल्या दिवसापासून इथे मी सातत्याने माझं राहणं आहे आणि आम्ही काम करतोय। माझ्या सगळ्या नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी तुम्हाला त्यांच्या संकल्पना, त्यांचे इथले प्रॉब्लेम सगळं काही सांगितलेलं। आता मी एवढंच सांगेल, फक्त काल घडलेलं मसळ्यामध्ये, म्हणजे मसळा तो झाकी आहे, श्रीवर्धन अभी बाकी आहे। जय महाराष्ट्र। काय सांगाल, या ठिकाणी प्रचार शिगेला पोहोचलेला आहे। जनतेच्या घरोघरी जाऊन आपण मतदान करण्याचं आव्हान करताय। काय परिस्थिती आहे, काय नाव आपलं? नमस्कार, माझं नाव अक्षता प्रीतम श्रीवर्धनकर। मी शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी या श्रीवर्धन शहरातून उभी आहे आणि आमची निशाणी धनुष्यबाण आहे। आणि मी प्रथमतः सर्व आपल्या न्यूज चॅनलचे आभार मानते की तुम्ही आज इथपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचला। कशा पद्धतीने विकासाच्या संकल्पना आहेत आपल्या, काय सांगा? पहिले म्हणजे सर्व नागरिकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, म्हणजे पिण्याचे पाणी आहे, रस्ते असतील, आरोग्य, शाळा असेल, या सगळ्या गोष्टी खूप आता या महत्त्वाच्या झालेल्या आहेत लोकांसाठी। पण त्या प्रमाणात पाहिजे तितकं काम या गोष्टींवर झालेलं नाहीये अजूनपर्यंत। काय आपली अपेक्षा आहे की कशा पद्धतीने जनतेने आपल्याला सहकार्य करावं की जेणेकरून आपल्याला नगराध्यक्ष पदावर विराजमान झाल्यानंतर काम करता येईल? जनतेकडे ज्यावेळेस आपण जाता कसा प्रतिसाद आहे? खूप चांगला प्रतिसाद आहे। खूप आता आपण इथे आजूबाजूला सुद्धा बघताय की साफसफाई व्यवस्थित नाहीये, गटार स्वच्छ केलेली नाहीये, सांडपाण्याची खूप अवस्था बेकार झालेली आहे इथे। या सगळ्याच गोष्टी आता गरजेच्या झालेल्या आहेत। सर्वप्रथम मी या ठिकाणी सांगतो की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रयत्नातून आम्ही श्रीवर्धन शहरामध्ये 3.5 कोटी रुपयांचा निधी आणलेला आहे आणि विकास कामं केलेली आहेत। पण ती जी आम्ही विकास कामं केलेली आहेत ही चांगल्या दर्जाची विकास कामं केलेली आहेत। आणि जे सत्तेत आहेत या ठिकाणी तटकरे ह्यांनी जी विकास कामं केलेली आहेत ही किती निकृष्ट दर्जाची आहेत ही या ठिकाणी आपण सुद्धा पाहिली असेल आणि जनता सुद्धा या ठिकाणी सर्व पाहत आहे। आता या ठिकाणी झालेली पाईपलाईन, जागोजागी पाईपलाईन फुटते, 2-2 दिवसांनी लोकांना पाणी मिळत नाहीये, 2-2 दिवस लोक पाण्यापासून वंचित राहत आहेत। अशा परिस्थितीत लोकांना बदल हवाय। तुम्ही पाहिलं असाल मसळ्यामध्ये काय परिस्थिती झाली, तीच परिस्थिती ह्या वेळेला श्रीवर्धन मध्ये सुद्धा येणार आहे आणि या ठिकाणी शिवसेनेचा भगवा झेंडा हा निश्चितपणे फडकणार आहे, हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो। शिवसेना जी आहे ती येत्या काळामध्ये कोणत्या प्रमुख जनतेच्या मूलभूत नागरी पायाभूत सेवा सुविधांवर काम करणार आहे? कोणते प्रश्न आहेत जे जनतेला भेडसावत आहेत मात्र प्रलंबित आहेत? सर्वात महत्वाचा एक मुद्दा या ठिकाणी मी सांगू इच्छितो की श्रीवर्धन मध्ये रोजगार निर्मिती नाहीये। लघु उद्योग या श्रीवर्धन मध्ये आमच्या इथे एक कारखाना आहे लघु उद्योगाचा, त्याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी कोणताही कारखाना नाहीये। फक्त पर्यटन आणि पर्यटनावरतीच या ठिकाणी काही रोजगार निर्मिती आहे। पण इतर जी मुलं आहेत ही सर्व मुंबई, पुणे इतर भागामध्ये जात आहेत कामासाठी। या ठिकाणी छोटे छोटे लघु उद्योग आणण्याची गरज आहे आणि ते आम्ही आमच्या मंत्री महोदय भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून ते आणू आणि जे आमची इथली तरुण पिढी जी मुंबईकडे जाते ती कुठेतरी गावातच या ठिकाणी राहील, याकडे आम्ही नक्की प्रयत्न करणार आहोत।